जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 8वा काळ रूप नाम श्रीराम समर्थ मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टी क्रमे आकार आकारला श्रीराम समर्थ। बघा दशक 12वा दिलाय विवेक वैराग्य नाम। विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय आपल्याला परमार्थ घडू शकत नाही, आपल्याकडून परमार्थ घडू शकत नाही। कारण विवेक आणि वैराग्य हे दोन्हीही असणं गरजेचं आहे। कारण विकार आपल्या अंतरी विषय त्याग, आपण गेला समास बघितला, विषय त्याग निरूपण नाम म्हणजे विषयांचा त्याग करून विवेक आणि वैराग्य जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपली जी वाट आहे परमार्थाकडची ती पूर्ण होत नाही। लक्षात ठेवा, म्हणजे आपण ज्याला भेटायला चाललोय, म्हणजे ज्याची ओळख आपल्याला घ्यायची, ज्या परब्रह्माची ओळख घ्यायची, ती ओळख घेण्यासाठी आपल्याला कशाची जोड हवी आहे? विवेक आणि वैराग्याची जोड हवी आहे। आणि विवेक आणि वैराग्याची जोड असून ती कधी निर्माण होतो? विवेक आणि वैराग्य कधी निर्माण होतं? ज्या वेळेस तुम्ही विषय त्याग करायला शिकता। आता आपण गेल्या समासात पाहिलं की विषय त्याग म्हणजे काय? परमार्थी म्हणजे प्रपंचिक खाती आणि परमार्थी काय उपाशी राहती। प्रपंचिक जे करतात तेच परमार्थी लोक सुद्धा करतात, लक्षात ठेवा। पण उगासच आपण काय करतो? विषयांना नावं ठेवत बसतो। परंतु समर्थांनी आपल्याला दाखवून दिलं की काय हो, विषय त्या विषयांना सोडून चालत नाही। जोपर्यंत तुम्ही या जगात श्वास घेताय तोपर्यंत विषयांचं कार्य हे चालूच राहणार आहे। विषयांशिवाय तुम्ही जगू शकत नाही। म्हणून समर्थ काय म्हटले की ते विषयांचा त्याग कसा करायचा? तर ते विषय कशाला सन्मार्गातून वापरायचे। समर्थांनी काय शिकवलंय आपल्याला? विषयांचा वापर योग्य मार्गाने करायचा आहे, वाईट मार्गाने नाही करायचा। म्हणजे तेच कळण्यासाठी सद्गुरू पाहिजेत। चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कोण सांगणार आहे हो? आई वडील सुद्धा सांगू शकत नाहीत। हे कोण सांगू शकतं? तर फक्त सद्गुरू परंपरा आपल्याला हे काय करू शकते? शिकवू शकते की काय विषयांचा वापर कसा करायचा। कारण का हो, संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या। अखंड ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु आज्ञा कुणाची घेतली? अखंड सद्गुरूंची घेतली। म्हणजे सद्गुरू त्यांनी त्यांच्या बंधूलाच केलं, निवृत्तीनाथांनाच आपलं सद्गुरू केलं, परंतु प्रत्येक गोष्ट विचारून केली ना, आज्ञा घेऊनच केली ना, म्हणूनच ज्ञानेश्वरी ते लिहू शकले। लक्षात ठेवा, म्हणजे अखंड सद्गुरू परंपराच आपल्याला शिकवू शकते की विषय कसे वापरायचे, म्हणजे विषयांचा वापर योग्य मार्गाने कसा करायचा। कारण ही विषयांना कामाला लावायचंय, सोपी गोष्ट नाही। कारण हेच विषय विकार शेवटी जाताना फसवतात। मोक्षाला जायच्या ऐवजी म्हणजे सद्गतीला जायच्या ऐवजी माणूस कशाला जातो? अधोगतीला जातो। म्हणजे आयुष्यभर तपश्चर्या केली आणि शेवटी काय हो, कामनेत अडकला, वासने म्हणजे खाण्यात अडकतो माणूस। कशात अडकेल सांगता येत नाही। म्हणून समर्थ म्हणतात की सगळी इंद्रिय ही कशी केली पाहिजेत हो? म्हणजे भोगून न भोगता, म्हणजे कसं की पूर्णपणे अलिप्त राहता आलं पाहिजे। जसं चिक्कूची बी चिक्कूत राहून जशी स्वतःला काय करून घेत नाही, चिकटून सुद्धा घेत नाही त्या चिक्कूचा गाभा, त्याप्रमाणे संसारात राहून आपल्याला काय करता आलं पाहिजे? अलिप्त राहता आलं पाहिजे। आणि हे कार्य एवढं सोपं नाही। हे कार्य कोण करू शकतं हो? आपल्याकडून कोण करून घेऊ शकतं? तर ते कोण? तर सद्गुरू परंपरा सद्गुरू अखंड आपल्याला विषय विकारांवरती विजय मिळवायला शिकवतात, लक्षात ठेवा। परंतु योग्य सद्गुरू ओळखले पाहिजेत। कारण ज्यांना विषय विकार कळतात, ज्यांचा विषय विकारांवरती स्वतः ताबा आहे, नाहीतर काय हो, आपण पाहतोय, आपण आजूबाजूला पाहतोय, गुरु परंपरेच्या नावाखाली काय करतात हो? काळा कारभार करतात। म्हणजे
विषय ह्यांनाच कळत नाहीत. हेच विषयात अडकलेले आहेत अखंड. आणि हे काय लोकांना शिकवणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की योग्य सद्गुरू पाहिजे. समर्थांनी ते सुद्धा तुम्हाला दासबोध ग्रंथात काय केले हो, अखंड लिहून ठेवलेलं आहे. आपलं महद्भाग्य आहे की समर्थांनी आपल्याला काय केलंय हो, जाणीवपूर्वक सगळं शिकवलेलं आहे. आणि आपल्याला जी मिळालेली सद्गुरू परंपरा आहे ती कशी आहे हो, योग्यच आहे. आणि त्यांनाच आपल्याला काय करता आलं पाहिजे, शरण जाता आलं पाहिजे. तरच आपल्याला काय कळेल, विवेक आणि वैराग्य कळेल. विवेक वैराग्य आपल्या अंतरी बाणेल. कारण त्यांच्याकडं स्वतःकडं काय आहे हो, विवेक आणि वैराग्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून समर्थांनी आपल्याला दशक 12वा दिलाय, विवेक वैराग्य नाम आणि समास 8वा काळ रूप नाम. या कलियुगामध्ये सगळ्यात महत्त्व कशाला देतो आपण व, रूपाला ना. सगळ्यात महत्त्व कशाला देतोय, रूपाला. आज जो तो अडकलाय तो कशामध्ये हो, त्याच विकारामध्ये अडकलाय ना. कोण कसं दिसतंय याच्यावरती सगळा कार्यभाग चाललाय ना. म्हणून समर्थ म्हणतात की काय चाललंय हो, विषयांचा सगळा बाजार चाललाय. कलियुग आहे. कलियुगानं काय केलंय हो, विस्तीर्ण रूप काय घेतलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला काय करायचंय, समास 8वा दिलाय, काळ रूप नाम. आता समर्थांना काय सांगायचंय आपल्याला ते आपण बघूया. श्रीराम समर्थ. मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टी क्रमे आकार आकारला. मूळ माया हीच काय आहे हो, जगदीश्वर आहे. समर्थ काय म्हणतात, मूळ माया हीच जगदीश्वर आहे. कारण सर्वात आधी परब्रह्मापासून मूळ माया निर्माण झाली. आणि तिच्यापासून पुढं अष्टदा प्रकृतीचा विस्तार झाला. अष्टदा प्रकृती कोणती हो, 3 त्रिगुण आणि पंचमहाभूते असं मिळून अष्टदा प्रकृती. आपण सृष्टिक्रम निरूपण नाममध्ये पाहिलं की कसं निर्माण झालं बघा. अगोदर परब्रह्म असं त्याचे असे, त्याला येणं नाही जाणं नाही. ते आपण गेलो तरी असणार आहे, आपण आलो तरी असणार आहे. म्हणजे त्याला येणं नाही जाणं नाही. आणि त्याच्यापासूनच काय झाली, मूळ माया निर्माण झाली. आणि त्या मूळ मायेपासूनच पुढे अष्टदा प्रकृती निर्माण झाली. म्हणजे 3 त्रिगुण कोणते, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे निर्माण झाले. आणि नंतर काय झालं हो, पंचमहाभूते कोणती, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूते निर्माण झाली. आणि अशा प्रकारे सृष्टिक्रमाप्रमाणे दृश्याकार आकाराला आला. म्हणजे क्रमाने सृष्टीची काय झाली, उभारणी झाली. ह्या पद्धतीनंच काय झाली हो, सृष्टीची उभारणी झाली. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. बघा, हे अवघेची नसता निर्मळ, हे सगळेच नसेल तर जसे आकाश खाली, म्हणजे आपण बघा आकाश कुठून पण बघा आपल्याला काय दिसतं हो, निर्मळ निश्चळ दिसतं. तसं आकाश ज्याप्रमाणे निर्मळ निश्चळ असतं त्याप्रमाणे हे ब्रह्म काय आहे हो, निर्मळ असते. त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ काहीच नाही. म्हणजे गगनाप्रमाणे निराकार जे ब्रह्म तेथे काळ वेळ काही नाही. उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. उपाधीचा विस्तार झाला, काय सांगितलंय, उपाधीचा विस्तार झाला. म्हणजे ब्रह्मांडाच्या उपाधीचा विस्तार जेव्हा झाला तेव्हा त्या ठिकाणी काळ दिसायला लागला. एरवी पाहिले तर काळाला म्हणून ठिकाणच नाही. म्हणजे उपाधीचा विस्तार झाला, त्यात काळाची सत्ता दिसून आली. बघा, ज्या वेळेस ही सृष्टीची उत्पत्ती झाली सगळी आणि काय आली हो, उपाधी. जो तो उपाधीत अडकलाय ना. आता आपली सृष्टी ज्या वेळेस निर्माण झाली, लहान बाळ असतं तोपर्यंत बाळाला काय कळतं का हो, हे माझं ते माझं, काही लक्षात येत नाही. परंतु जसं त्याला कळायला लागतं, म्हणजे विषय विकारांचा स्पर्श व्हायला जसा लागतो तसं त्याला काय चढत जाते हो, उपाधी चढत जाते ना.
नंतर तेच बाळ मोठं शिक्षण घेतं, त्याला उपाधी येते. मग उपाधी आली की काय येतं हो? समर्थ म्हटले काळ येतो ना. म्हणजे अहंकार, माणसामध्ये विषय विकारांची उत्पत्ती झाली आणि म्हणजे सगळं तुमच्याकडं अहंकार आला की त्याच्याबरोबर काय येतो? लगेच काळाची सत्ता दिसून येते ना. मग काळ लगेच दाखवून देतो की मी काय केले, सर्वांवरती विजय मिळवलेला आहे. काळ काय आहे हो? माणूस म्हणतं का नाही, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. बघा, एखादी घटना घडते आणि त्यातून माणूस सुखरूप बाहेर पडतो. म्हणजे परब्रह्माची काय असते, कृपा असते म्हणून तो काळापासून सुटका करतो आपली. कारण का? आपली स्त्री शिल्लक असते तोपर्यंत. म्हणून माणूस काय म्हणतो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणजे काळाचं येणं कधी होतं? ज्या वेळेस या सृष्टीची निर्मिती होते, उत्पत्ती होते, त्याच वेळेस काय होतं? काळाचं येणं होतं. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? उपाधीचा विस्तार झाला, ज्या ठिकाणी उपाधीचा विस्तार झाला ते काळ दिसून आला. एरवी पाहता काळाला ठावच नाही. इतर वेळेस पाहायला गेलं तर तो काळ दिसत नाही. लक्षात ठेवा, कळी आणि काळ. कलीच्या बरोबर काळ आलेला आहे. बघा, आता काळाला वेळ लागत नाही. म्हणजे काळ एका वेळेस एक व्यक्ती नेत नाही. रोज आपण बातम्या पाहतो, बस उलटली, 40 गेले, 20 गेले, 10 गेले, 8 गेले. म्हणजे त्या काळाला सुद्धा माणसाला नेण्यासाठी वेळ नाही. एवढं काय झालंय हो? तो काळ फोपावलाय. म्हणजे काळ रस्त्यावर येऊन बसलाय. हे खरं आहे ना. कारण माणसं जातात, म्हणजे जास्त करून माणूस मृत्युमुखी कुठं पडतोय हो? रस्त्यावरच पडतोय ना. म्हणजे काळाने कुणाला धरले? काळाला वेळ नाही. काळाला सेपरेट नेण्यासाठी सुद्धा वेळ नाही. तो गाड्याच्या गाड्या नेतोय. म्हणजे काळाने काय पकडलंय? उपाधी पकडली ना. जिथं उपाधी आली तिथं काळ आला म्हणून समर्थांनी सांगितलंय. म्हणजे लक्षात ठेवा, समर्थांनी एकच सांगितलंय की ह्या विश्वामध्ये म्हणजे त्या परब्रह्माशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. प्रत्येक गोष्टीला काय आहे? नश्वर आहे हो. प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. अहो, माणूस म्हणतो की काय नाही, मी हार्ट अटॅकचं काय स्पेशलिस्ट आहे. परंतु तो स्पेशलिस्ट जरी असेल हार्टचा, तरी त्याला सुद्धा कळत नाही की माझ्या हार्ट कधी फेल झालं. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा विजय कोणाचा आहे? त्याच्यावरती सुद्धा, त्याच्या हार्टवरती नियंत्रण कोणाचं आहे? त्या परमेश्वराचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे माणूस विज्ञानाने कितीही मोठा झाला तरी मृत्यूवरती विजय कोणी मिळवू शकत नाही. म्हणजे मोठमोठं ज्ञान घेतलं अखंड. बघा, बरेचसे असे डॉक्टर आहेत की ज्यांनी हजारो व्यक्तींचे जीव वाचवले, हजारो व्यक्तींची ऑपरेशन केली हार्टची, कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन करून देह वाचवले. परंतु हे करत असताना स्वतःच्या हार्टमध्ये काय बिघाड झालाय हे त्यांना कळू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे कितीही आपण विज्ञानाने कितीही पुढं गेलो, ज्ञानाने कितीही पुढं गेलो तरी आपल्याला काय आहे हो? मर्यादा आहे. म्हणजे कोणाची मर्यादा आहे? या काळाची मर्यादा आहे. या काळाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेस माणसाला बोलावणं आलं, बघा माणूस किती अहंकारात राहतो. माझं कुणी वाकडं करू शकत नाही, मी म्हणजे सर्वस्व आहे आणि मी एवढं कमवीन, मी एवढं घेईन, मी सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु त्यानं नेहमी आपल्यापेक्षा वरती पाहावं किंवा आपल्यापेक्षा खाली पण पाहावं. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ काय म्हणतात, अरे तुझ्याकडं जे ऐश्वर आहे ते कुणामुळं आहे? ते कुणामुळं आहे? तुझ्या आंतरिक कार्याला असणाऱ्या त्या परब्रह्मामुळे आहे ना. जोपर्यंत ते परब्रह्म आपल्या आंतरिक कार्य करतंय तोपर्यंतच आपण अहंकाराने वागू शकतो ना. ज्या क्षणी तो अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी आपल्याला 4 माणसं लागतात उचलायला. लक्षात ठेवा. म्हणजे 4 माणसं काय लागतात? उचलायला लागतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? अखंड काय करायचंय हो? अखंड जाणीवेत राहिलं पाहिजे प्रत्येकानं की
कळी आणि काळापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे हो, अखंड सद्गुरू चरण धरायचं आहे. म्हणजे सहज तसं ज्ञानाने पाहायला गेलो तर हे जीवन जगत असताना त्या परब्रह्माची काय ठेवायची, आपल्याला आठवण ठेवायची. आविर्भावात आणि अहंकारात वागायचं नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला पण विनाश होणार आहे. ही गोष्ट जाणीवपूर्वक आपल्याला काय करता आली पाहिजे हो, स्वीकारता आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की विषय विवेक वैराग्य पाहिजे तरच आपल्याला परब्रह्म कळेल. विषय त्याग केला तरच परब्रह्माकडची वाट आपली मोकळी होणार आहे. एक चंचळ एक निश्चळ या वेगळा कोटे काळ, चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे. एक चंचळ एक निश्चळ. बघा, ब्रह्मा एक माया किंवा अंतरात्मा चंचळ व दुसरे परब्रह्म निश्चळ, या दोहो वाचून काळाला ठिकाण कोणते. म्हणजे चंचळ माया आहे तोपर्यंत काळ असे म्हणता येईल. म्हणजे चंचळ आहे तोवरच काय हो, काळाची कल्पना ना. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या आतमध्ये जीव आहे तोपर्यंतच आपण काळ म्हणू शकतो. एकदा जीव गेल्यानंतर काळ पण तिथंच राहतो, सगळं तिथंच राहतंय ना. हे समर्थांना सांगायचं आहे की बाबा एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुझी माया चंचळ म्हणजे जोपर्यंत चालतंय बोलतंय तोपर्यंत काळ कळतोय ना. एकदा का तो निघून गेला अंतरीचा की मग काळ कळत नाही आणि काही कळत नाही. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलीजे विलंबास, त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे. काय सांगितलंय, आकाश म्हणजे अवकाश, आकाश परमाचे ते परब्रह्म आहे ना. आकाश म्हणजे अवकाश आणि विलंबालाही अवकाश असं म्हणतात ना. आणि त्या विलंब रूप काळाची माहिती करून घ्यावी. समर्थ काय म्हणतात, त्या विलंब रूप काळाची काय करायची, आपल्याला माहिती करून घ्यायची. कारण काळाची सुद्धा ओळख करून घ्यायची हो. म्हणजे आपल्याला तो काळ कुठं बाधणार नाही, असं वेगळ्या ठिकाणी बाधणार नाही. ज्या वेळेस सद्गुरू आज्ञा होईल, काळाला सुद्धा सद्गुरूंची आज्ञा असते. लक्षात ठेवा, ज्या वेळेस सद्गुरू सांगतील की नाही बाबा त्याला घेऊन ये, त्यावेळेस तो काय करणार आहे, आपल्याला तो बाधतच नाही. लक्षात ठेवा, सद्गुरू आपल्याला घेऊन जाणार आहेत. म्हणजे तेवढी श्रीशिल्लक आपण वाढवली पाहिजे की काळाने आपला जीव नेता कामा नये. जसं म्हणतात ना काय की संत तुकारामांना काय विमान आलं न्यायला, म्हणजे स्वतः परब्रह्म आले होते न्यायला. लक्षात ठेवा, असा त्याचा अर्थ होतो. तसं आपल्याला देखील ते परब्रह्म स्वतः आपल्याला घ्यायला आलं पाहिजे. लक्षात ठेवा, जाते समयी एवढी पुण्याई, एवढं आत्मीयता त्या परब्रह्माशी, एवढी नाळ आपली जोडली गेली पाहिजे की त्या काळाची गरजच नाही पडली पाहिजे हो आपल्याला. आणि त्या काळाला समजून घ्यायचं आहे. म्हणून ते निरूपण समर्थांनी दिलंय ना, काळ रूपनाम. म्हणजे लक्षात ठेवा, समर्थांना काय सांगायचंय की बाबा काळाची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. आपल्याला न्यायला खुद्द परब्रह्म आलं पाहिजे. लक्षात ठेवा, एवढी श्रीशिल्लक आपली वाढली पाहिजे तरच या जीवनाचं काय आहे, सार्थक आहे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. सूर्याकरिता विलंब कळे, काय सांगितलंय, सूर्य असल्यामुळे आपल्याला सकाळ संध्याकाळ कळते ना. म्हणजे विलंब कालावधी समजतो, सर्व कालगणना करता येते. म्हणजे पळापासून युगापर्यंत सर्व कालगणना स्पष्ट करता येते ना. कशामुळं हो, सूर्यामुळे. म्हणून ज्ञान सूर्य असेल आपल्या अंतर, जसा या पृथ्वीवरती जो सूर्य आपल्याला रोज दिसतोय, त्या सूर्याच्या म्हणजे तो उगवतोय आणि मावळतोय रोजच्या रोज, म्हणून आपल्याला कालगणना करता येते ना. मोजून ठेवता येत आहेत, वर्ष मोजता येत आहेत ना. अन्यथा वर्ष मोजता आली असती का हो. त्याच पद्धतीने आपल्या अंतरी सुद्धा ज्ञान सूर्य असला पाहिजे ना. त्याला सुद्धा काय करता आली पाहिजे, बाबा यानं किती काळ घालवला पुण्याईमध्ये, याची काय करता आली पाहिजे, कालगणना करता आली पाहिजे.
पळघटिका प्रहर दिवस, अहो रात्र पक्ष मास, षड मास वरी युगास ठाव झाला. काय झालं आपल्याला कळलं ना, त्या सूर्यामुळं आपल्याला कळलं. काय कळलं हो? पळ घटका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष महिना 6 महिने त्यानंतर युगापर्यंत सर्वांची काय झाली हो? उत्पत्ती झाली ना त्या सूर्यापासून. सूर्य आहे म्हणून या सर्व गोष्टींची उत्पत्ती झाली. सूर्यच नसता म्हणजे सूर्य उगवलाच नसता आणि मावळलाच नसता तर ही कालगणना पळ घटिका कशाला हे शब्द सुद्धा आले नसते. लक्षात घ्या, तो आला म्हणून हे सर्व काय झाली. या सर्व शब्दांची या सर्व काय म्हणतात ते पळघटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास षडमास वर्ष हे काय झाली कालगणना झाली. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडल्या. कोणामुळं? त्याचं अस्तित्व असल्यामुळं, त्या सूर्याच्या अस्तित्वामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी काय झाल्या कळल्या. कृत त्रेत द्वापार कळी संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्य वेग आगळी शास्त्री निरोपिली. बघा, कृत त्रेता द्वापार व कली हे काय आहेत? 4 युग दिलेत समर्थांनी. माहिती आहे ना कुठली 4 युग आहेत? व कृत त्रेता द्वापार आणि कली. कृतयुगात जनार्दन स्वामींचं अधिष्ठान होतं. त्रेतायुगात श्रीराम होते. द्वापार युगात श्रीकृष्ण होते आणि कलियुगात कोण आहे हो? श्रीपाद श्री वल्लभ आहे. म्हणजे ही जी आहेत कृत त्रेता द्वापार व कली अशी युगसंख्या पृथ्वीवर चालू झाली आणि देवांची म्हणजे देवादिकांची आयुष्य मोठी असल्याचे शास्त्रात काय झालंय व सांगितलंय. सगळं सांगितलंय हो ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये. म्हणजे ब्रह्मदेवांचं आयुष्य किती, श्री शंकराचं आयुष्य किती, श्री विष्णूंचं आयुष्य किती, प्रत्येक युगाचं आयुष्य किती हे काय केलंय हो शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे कशामुळे शक्य झालं? फक्त तो सूर्य आहे म्हणून. लक्षात ठेवा. ते देवत्रयाची खटपट सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट लोकांस होते. ते देवत्रयाची खटपट काय सांगितलंय? ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांची जी खटपट जे खेळ म्हणजे काय जी खटपट कुठली हो? उत्पत्ती स्थिती संहार. ती विशेष लगट रीतीने व सूक्ष्मपणाने सर्व पिंडांच्या ठिकाणी काय आहे हो? चालू आहे. पण लोक न्यायनीतीचा मार्ग सोडतात म्हणून त्यांना काय करावं लागतं? दुःख भोगावं लागतं. म्हणजे तिन्ही देवांचे उत्पत्त्यादी म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार हे उद्योग सूक्ष्म रूपाने एकत्र आहेत. पण रूढ समजूत सोडून जरा वेगळे सांगितले की लोकांच्या मनास ते लागते. लक्षात ठेवा. माणसांना काय हो त्यांना जसं पटतं तसं सांगावं लागतं. जरा थोड्या वेगळ्या वळणाने सांगायला गेलो, शास्त्रात एकदम शास्त्रामध्ये सांगायला गेलो तर लोकांना ते काय होत नाही व रुचत नाही. म्हणजे जास्त तूप दिलं जेवणामध्ये तरी पचत नाही. बऱ्याच जणांना काय होतं? पचत नाही. समर्थ म्हणतात की बऱ्याच लोकांना दूध तूप सात्विक जास्त पचत नाही. तामस आहार किती पण द्या, किती पण द्या, किती पण खातील, पण सात्विक जास्त पचत नाही. म्हणून ते थोडं थोडं तामस पण काय करावं लागतंय? द्यावं लागतंय. म्हणजे बघा समर्थांना काय काय म्हणायचं आहे? द्वैत आहे. द्वैत भाग समजून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे समर्थ काय म्हणतात? ही देवत्रयाची खटपट म्हणजेच ते उत्पत्ती स्थिती संहार आपल्या सगळ्यांना कळतोय. तरी पण आपण काय करतो? स्वतः शस्त्र घेऊन काय करतोय? हे करतोय ना, प्राण्यांची हत्या करतो ना. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला माहित आहे उत्पत्ती स्थिती संहार हे त्या तिघांचं काम आहे. तरी पण आपण त्यात काय करतो? लुडबुड करतोय ना. म्हणून समर्थ म्हणतात की सूक्ष्म रूपाने त्या देवांची जी कार्य आहेत त्यांची जी किती त्यांना आयुष्य आहे हे सगळं सांगितलंय शास्त्रांमध्ये. ते कशामुळे शक्य झालंय हो? फक्त हा सूर्य उगवतोय आणि मावळतोय म्हणून.
मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण शाना कैसा म्हणावा. मिश्रित त्रिगुण निवडेना, काय सांगितलंय हो? मिश्रित त्रिगुण निवडेना म्हणजे मिश्र झालेले 3 गुण वेगळे करता येत नाहीत. म्हणजे आरंभापासून अखेरपर्यंतची सर्व सृष्टी रचना ह्या त्रिगुणांच्या मिश्रणाची झाली आहे. लक्षात घ्या, समर्थ काय म्हणतात, त्यात लहान कोण मोठा कोण हे कसं सांगायचं. समर्थ काय म्हणतात बघा, मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना कैसे म्हणावे. म्हणजे कैसा म्हणावा. समर्थ म्हणतात या सृष्टीमध्ये तिघांचं तेवढंच महत्त्व आहे हो, समान महत्त्व आहे. त्यामध्ये कोण मोठं आणि कोण शहाणं असं सांगता येत नाही. तिन्ही काय आहेत, समान आहेत. आणि तिघांचीही कार्य सृष्टीमध्ये तितकीच काय आहेत, महत्त्वाचे. म्हणून समर्थ म्हणतात की त्यांच्यामध्ये भेदाभेद करता येत नाही. त्या त्रिगुणांच्या मिश्रणाची झाली नाही सगळी सृष्टी रचना. त्यामुळं त्यात लहान कोण मोठं कोण हे सांगता येत नाही. असो ही जाणत्याची कामे, नेनता उगाच गुंते भ्रमे, प्रत्यय जाण जाणो वर्मे ठाई पाडावी. असो ही जाणत्याची कामे, काय सांगितलंय, असो ही जाणत्याची कामे आहेत. म्हणजे नेनता अडाणी असतो तो उगाच काय करतो, भ्रमात घोटाळतो. आणि अनुभवाने वर्मे तेवढी काय करावी, जाणावी. म्हणजे अनुभवानं काय करावं, शिकायचं आहे आपल्याला की वर्म काय आहेत, ती काय करायचेत. असो ही जाणत्याची कामे, नेनता उगाच गुंते भ्रमे, प्रत्यय जाण जाणो वर्मे ठाई पाडावी. म्हणजे समर्थ काय म्हणतात की नेनता काय करतो, उगाच ह्या गुंत्यात अडकून बसतो. कोण मोठं, ब्रह्मा मोठा, विष्णू मोठा की आणखी कोण मोठा. परंतु समर्थ काय म्हणतात, जाणत्यानं असल्या गोष्टीत अडकून नाही बसायचं. कारण का, उगाच भ्रमात नाही अडकून बसायचं, शहाण्यासारखं वागायला शिकायचंय. कारण ही आपली कामे नव्हेत, त्यांची बरोबरी करणं ही आपली कामं नव्हेत. जाणणं ही जाणत्याची कामे आहेत. नेनता असतो तो उगाच भ्रमात घोटाळतो. अनुभवाने वर्मे तेवढी काय करावी, जाणावी. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ विलंब रूपी. काय सांगितलंय हो, उत्पत्ती काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ व संहार काळ असा हा आरंभापासून शेवटपर्यंत सगळा विलंब रूप काळच होय. जे जे प्रसंगी झाले ते ते काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. समर्थ काय म्हणतात बघा, जे जे ज्या प्रसंगाला घडते ते ते त्या काळाचे नाव पडते. नीट लक्षात उतरले नसेल तर आणखी ऐका. म्हणजे समर्थ म्हणतात की तुमच्या लक्षात जर आलं नसेल काळाचं तर काय करा, व्यवस्थित श्रवण करा, तर तुम्हाला काय कळेल, तो काळ कळेल. कारण का हो, आपण जो जो प्रसंग झाला त्याच्यावरून त्या काळाचं नाव पडलंय. म्हणून समर्थ म्हणतात पुढे अजून ऐका. पर्जन्य काळ, शीत काळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुख दुःख आनंद काळ प्रत्यय येतो. बघा हे काळ सगळे वेगवेगळे येतो. उत्पत्ती काळ वेगळा, सृष्टी काळ, स्थिती काळ व संहार काळ म्हणजे हे वरती पाहिलं आपण. तसेच 6 ऋतूंचे काळ, पर्जन्य काळ, शीतकाळ, उन्हाळा, संतोष काळ, सुख दुःख किंवा आनंद ह्याचा काळ, ह्याचा पण आपल्याला काय येतो, अनुभव येतो. हे सगळे काळच आहेत ना, सगळे काळ येतात. समर्थ म्हणतात सुखही जास्त दिवस राहत नाही आणि दुःखही जास्त दिवस राहत नाही. म्हणून सुख दुःख काळ प्रत्यय येतो. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ जाणीजे लोकी. बघा जसे हे 6 ऋतूंचे काळ आहेत तसेच सकाळ संध्याकाळ तसं म्हणतो आपण, तसं प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ हे लोकांस माहीत आहेत. आपल्याला सगळे माहीत आहेत ना हे सगळे काळ.
म्हणजे काळ जसा घडतोय तशी काय पडलेत ही सगळी नावं पडलेली आहेत. म्हणून समर्थ काय म्हणतात की काळ काळ काय होतो, जो जो प्रसंग जसा घडतो त्याप्रमाणे काय होतो आपल्याला त्या काळाचं नाव पडतं. जन्म काळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंत काळ, विषम काळ, वेळ रूपे. बघा, जसे हे बाकीचे काळ आहेत तसंच जन्मकाळ, ज्या वेळेस आपला जन्म होतो तो जन्मकाळ. बाळपण, आपलं जे बालपण आहे त्याला बाळपण म्हटलंय. तरुणपण, म्हातारपण, मरण समय, म्हणजे जी काही आपलं बालपणापासून म्हातारपर्यंत जो काळ आहे हे सगळे काळच आहेत ना. विषम काळ, ही सर्व काय आहेत, काळाचीच रूपे आहेत. म्हणजे काळच आहे ना. बाळ म्हणजे बाल्यावस्था, प्रौढावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि मरणावस्था, म्हणजे हे सगळे काळाची रूपच आहेत ना. कोणता काळ, ह्या काळा याच्यामध्ये बदल करता येत नाही हो. बाल जन्म घेतला आणि डायरेक्ट म्हातारा झालाय असं होत नाही. त्याला प्रत्येक काय हे म्हणजे ठराविक, म्हणजे बाळ झालं तर त्याला किशोर व्हावं लागतं, प्रौढ व्हावं लागतं, नंतर म्हातारं होतं. ते डायरेक्ट म्हातारं होत नाही किंवा डायरेक्ट प्रौढ होत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या काळाला काय दिलेलं तो ठरवून दिलेलं आहेत. तसंच सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ आणि पुण्यकाळ, सकळ वेळा मिळवून काळ तयास म्हणावे. सुकाळ आणि दुष्काळ, सुकाळ बघा, सुकाळ, दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, ह्या सगळ्या जितक्या वेळा आहेत त्यास काय म्हणावे, काळ म्हणावे. म्हणजे समर्थ म्हणतात की त्याला काय म्हणावं, काळ म्हणावं. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, सकळ वेळा मिळवून काळ तयास म्हणावे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. असते एक वाटते एक, आपल्याला बघा, असतं एक वाटतं एक, याचे नाव हीन विवेक, म्हणजे असावे एक व वाटावे भलतेच, हा काय आहे, अविचार आहे, अविचार होय. म्हणजे अनेक प्रवृत्तीचे लोक प्रपंच प्रवृत्ती तेवढी जाणतात, म्हणजे प्रवृत्तीचे लोक असे अविचारी असतात, म्हणून त्यांना प्रवृत्ती अधोमुख चालली आहे हे कळत नाही. विवेकी लोक हे काय करतात, जाणतात. म्हणजे बघा, अविचारी लोक कसलाच विचार करत नाहीत. असते एक वाटते एक, म्हणजे बघा समर्थांना काय म्हणायचंय, आपण रस्त्यानं चाललेलो असतो त्यावेळेस बघा खूप तहान लागलेली असते आणि रस्त्याने बघा ते पाणी साठलेलं दिसतं ऐन दुपारच्या वेळेस, आणि जसं आपण पुढं जाऊ तसं ते पाणी भासतंय, बरोबर आहे, पाणी आहे अशी याची जाणीव होते, परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलं तर तिथं पाणी नसतंय. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मृगजळ म्हणतो. म्हणजे असते एक वाटते एक, म्हणजे आपल्याला वाटतं की तिथं पाणी आहे परंतु तिथं काय नसतं हो, पाणी नसतं. आता या असते एक वाटते एक म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय, आपण काय करून घेतो, भ्रमाचा भोपळा करून घेतो. काय हो, पायात दोरी जरी आली रात्रीची, म्हणजे दोरीवर आपला पाय चुकून पडला तर आपण काय करतो, साप साप म्हणून पळत सुटतो. म्हणजे हा काय आहे, असते एक आणि वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. यालाच काय म्हणतात हो, हीन विवेक. आपण काय करतो, कल्पना करतो ना, वाईट वाईट विचार करतो, एखाद्याबद्दल काय करतो, वाईट विचार करतो. म्हणून समर्थांनी ही ओवी दिली, असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. आणि हे सर्व विवेकी लोकांना कळतंय हो, ज्याच्याकडं विवेक आहे, हीन विवेक नाही. जो विवेक वैराग्य आहे ज्याच्याकडं, त्याला हे कळू शकतं की काय खरं काय खोटं काय, बरोबर ना. ज्या वेळेस म्हणजे लोकांना काय हो, परमार्थ करू देत नाहीत हो, कारण परमार्थ कळण्यासाठी स्वतः परमार्थाचा आगंध घेतला पाहिजे. ते काय करतात, परमार्थ करत नाहीत, कोणत्याही म्हणजे
सगुणाचं भजन करत नाहीत, ते वेगळ्याचंच भजन करत असतात. लक्षात घ्या. त्यांना काय आवडतं? जे परंपरेनं घालून दिलंय, ज्या गोष्टीमध्ये काही रामच नाही, देवापुढं देव कापला. म्हणजे आपण काय करतो? देवाला कापायचंय, देवाला कापायचंय, बकरं देवाला कापायचंय. म्हणजे काय म्हणत असतो? देवाला कापायचं. म्हणजे कापतोय कुणाला आपण? देवाला. देवाला म्हणजे साक्षात त्याच्या म्हणजे अंतरी पण देवच आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की हे विवेकी लोकांनाच कळू शकतं, अज्ञानी लोकांना कळू शकत नाही. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती. प्रवृत्ती चाले अधोमुखे. काय सांगितलंय हो? प्रवृत्ती चाले अधोमुखे म्हणजे प्रवृत्ती अधोमुख चालते, म्हणजे अधोगती देते, आणि निवृत्ती सद्गती देते. लक्षात घ्या. म्हणजे ऊर्ध्वमुख झाल्याने म्हणजे उत्तम गतीच्या साधनास लागल्यामुळे काय होतं? अनेक सुख मिळतात. हे विवेकी पुरुषांना माहीत असते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, इथं एका ओळीमध्ये समर्थांनी बरंच काय सांगून गेलेत. प्रवृत्ती चाले अधोमुखे. जर आपली प्रवृत्ती अधोगतीनं जर चालत असेल तर आपल्याला काय मिळणार हो? अधोगतीच मिळणार आहे. आणि आपण जर सदमार्गाने चालत असो, ज्या वेळेस आपल्याला जाणीव झाली की नाही रे, आपल्याला परब्रह्माला भेटायचंय, त्यामुळं ह्या विषय विकारांचा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. आपल्या हातून पुण्यसंचय घडेल अशीच कर्म घडली पाहिजेत. आपल्या हातून कोणतंही पापकर्म घडायला नको याची जाणीव ज्यावेळेस त्या पुरुषाकडे होते, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? विवेकी पुरुष. समर्थ काय म्हणतात की याची जाणीव त्याच्याकडे होते. झालं गेलं, आतापर्यंत जे माझ्या हातून कर्म झालं ते झालं, परंतु इथून पुढं मी काय करणार नाही, अखंड फक्त त्या परब्रह्मालाच काय करणार आहे? आळवणार आहे. अखंड त्याचंच नामस्मरण करणार आहे. मला बाकीचं काही देणं घेणं नाही. माझा मार्ग हा उत्तम मार्ग असेल आणि तो कुठं जाणारा असणार आहे? साहजिकच सद्गतीला जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विवेकी पुरुषाला ज्यावेळेस जाणीव निर्माण होते की नाही, मी जर चुकीच्या मार्गाने गेलो तर मी अधोगतीला जाईल, आणि मी चांगल्या मार्गाने गेलो तर सद्गतीला जाईल, याची जाणीव ज्यावेळेस विवेकी पुरुषाला होते त्यावेळेस तो वाईट मार्गाला कधीच जात नाही. लक्षात ठेवा. तो ऊर्ध्वमुखी म्हणजे योग्यच मार्गानं काय करतो? आपलं मार्गक्रमण करत असतो, आणि त्यामुळं त्याला अखंड सद्गुरू कुठं नेत असतात हो? सद्गतीला. लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी दिलंय, प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती. ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली. विवर्ता विवर्ता लादली पूर्वापार स्थिती. काय सांगितलं हो? ब्रह्मांड रचना जेथून झाली, ब्रह्मांडाची रचना जिथून झाली, तिथं काय हो? जेथून ही ब्रह्मांड रचना झाली त्या मूळ मायेच्या ठिकाणी जो विवेकी पुरुष अनुसंधान ठेवतो, म्हणजे काय? जो विवेकपूर्वक अनुसंधान ठेवतो तो पुढे विवरण करता करता उगमाजवळ जातो. म्हणजे त्याला मूळची परब्रह्म स्थिती प्राप्त होते. म्हणजे प्रपंच संसारात असून सुद्धा जो अखंड आपलं लक्ष त्या ब्रह्मांडाची रचना जेथून निर्माण झाली त्याच्याकडे देतो, त्याला काय होते हो? पूर्वापार स्थिती प्राप्त होते. म्हणून समर्थांनी सांगितलंय, ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली. विवर्ता विवर्ता लादली पूर्वापार स्थिती. म्हणजे विवरण करता करता त्याला जाणीव निर्माण झाली हो की आपला मार्ग हा काय आहे? अगोदर जो मार्ग होता तो आता आपण सोडला पाहिजे. चुकीच्या मार्गाने आपल्याला जायचंच नाही. आता आपल्याला कुठं जायचंय? जेथून ही ब्रह्मांड रचना निर्माण झाली आहे ना, तिथंच आपल्याला परत जायचं याची त्याला जाणीव होते. म्हणून तो आपलं स्वतःचं आयुष्य विवरता विवरता त्या परब्रह्माचं विवरण करत असतो. अखंड त्या परब्रह्माचं विवरण करता करता तो काळ काय करत असतो? क्रमत असतो. आणि शेवटी काय होतो?
तिथंच जाऊन म्हणजे त्याला मूळची परब्रह्मस्थिती प्राप्त होते. कधी? आयुष्य पूर्ण विवरण करता करता घालवतो. विवेक समर्थ पुढं काय सांगतात बघा. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तो ये स्थिती ते लाहे, प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. प्रपंची असोन परमार्थ पाहे, काय सांगतात समर्थ. प्रपंचात असून जो परमार्थाचा विचार करतो त्याला सुद्धा ही स्थिती प्राप्त होते. म्हणजे त्याच्यासाठी फक्त नुसता परमार्थच करा असं समर्थ नाही म्हणत. समर्थाने आधीच आपल्याला दिलाय ना भाग. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय. आधी प्रपंच, देह प्रपंच सांगितलाय हो इथं. संसार प्रपंच नेटका करा समर्थांनी सांगितले. चार चौघात शोभून दिसण्यासारखा करा. शरीरयष्टी पण चांगली ठेवा. संसार मुलं पत्नी मुलं उत्तमाचं सांभाळा. आणि हे करत असताना परमार्थही उत्तमाचा करा. लक्षात ठेवा समर्थांनी काय सांगितलं. प्रपंच संसार करत असताना जो जाणीवपूर्वक परमार्थ करतो त्याला सुद्धा ही परब्रह्मस्थिती प्राप्त होते. सहजरित्या प्राप्त होते हे समर्थांना सांगायचंय. म्हणून ही स्थिती प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मस्थिती प्राप्त करण्यासाठी, म्हणजे परब्रह्मस्थिती प्राप्त करण्यासाठी नुसती हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची नाही. त्यासाठी समर्थ काय म्हणतात. प्रपंच करत असतानाच, संसार प्रपंच करत असतानाच जो जाणीवपूर्वक परमार्थ करतो त्याला सुद्धा ही स्थिती काय होते, प्राप्त होते. केवळ प्रारब्धास्तव तो लोकात राहत असतो, म्हणजे वागत असतो. म्हणजे नशीब प्रारब्ध आहे ना. पत्नी करून दिली म्हटल्यानंतर तिच्याबरोबर संसार करणं, पती करून दिलाय म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर संसार करणं, हे काय आहे, आपलं प्रारब्ध आहे. मूल झालंय त्याला उत्तमाचं शिक्षण देणं, हे आपलं प्रारब्ध आहे. आणि हे करत असताना, हे वावरत असताना जो जाणीवपूर्वक परमार्थ करतो त्याला सुद्धा परब्रह्म स्थिती प्राप्त होते. म्हणून समर्थांनी आपल्याला दिले, श्रवण दिले, उपासना दिली. का दिली तर म्हणूनच ही ओवी आपल्याला लागू पडते. म्हणजे समर्थ काय म्हणतात की बाबा रे, नुसता परमार्थ कर असं मी मुळीच सांगत नाही. प्रपंच करत करत काय करता आला पाहिजे हो, परमार्थ करता आला पाहिजे. आणि जो असं जाणीवपूर्वक संसार उत्तमाचा करतो, प्रपंच उत्तमाचा करतो, त्याचा परमार्थही उत्तमाचा करतो, त्याला परब्रह्मस्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे काय, त्याला परब्रह्मस्थिती प्राप्त होणारच, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. विवेकहीन सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ परलोक साधावा. सकळांचे एकची मूळ, काय सांगितलंय हो. सगळ्यांचे म्हणजे सर्वांचे मूळ एकच आहे. म्हणजे उगमस्थान एकच आहे ना. सगळ्याचा जन्म कसा झालाय सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सर्वांचं मूळ उगमस्थान एकच आहे. तथापि काही जाणते व काही बाष्कळ असतात. म्हणजे काय हो, काही जाणते असतात, हुशार असतात, जाणते असतात, आणि काय उघडच बाष्कळ असतात. म्हणजे विवेकाने तात्काळ परलोक उगम साधावा. म्हणजे हे एकाला कळते, एक बाष्कळपणा करतात. ह्यास्तव शहाण्याने विचार करून परलोक तात्काळ मिळेल अशा साधनास लागावे. बघा समर्थ काय म्हणतात, हे एकाला कळते, एक बाष्कळपणा करतात. म्हणजे जे श्रवण आहे ती एखाद्याला कळतं आणि एखादा उगच म्हणतं काय तरी सांगतंय, उगशीच काहीतरी सांगतंय, असं काय करतो, बाष्कळपणा करत असतो. म्हणून समर्थ म्हणतात ज्याला कळतंय ना, विवेकी लोकांना कळतंय ना आपलं हित कशात आहे, त्यानं त्या मार्गाने काय करावं, मार्गक्रमण करावं. म्हणजे ज्याला कळलंय ना की ह्या परमार्थात सुख आहे, प्रपंच संसार हे होतच राहतोय, परंतु जर आपण जाणीवपूर्वक परमार्थ केला, सन्मार्गाने आपण चाललो तर आपल्याला परब्रह्म स्थिती प्राप्त होऊ शकते. याची जाणीव ज्याला निर्माण झाली त्यानं त्या मार्गावरती मार्गक्रमण करावं, ही समर्थांची इच्छा आहे हो.
समर्थ म्हणून तर म्हणतायत ना. तरी सगळ्यांचे एकची मुळं, सगळ्याचं उगमस्थान एक जरी असलं, एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता ना. रावण, विभीषण आणि कुंभकर्ण एकाच आईची 3 मुलं होती. परंतु रावण तसा होता आणि कुंभकर्ण तसा होता. परंतु विभीषण हा काय हो, अखंड विवेकी पुरुष. अहो ज्याला काय मिळालं हो, अमरत्व मिळालं ना, चिरंजीव आहे ना. विभीषण कसा आहे, चिरंजीव आहे. म्हणजे एक जरी मूळ असेल तरी काही एक जण विवेकी तरी दोघे जण काय हो बाष्कळ ना. कळलंच नाही, एवढं ज्ञान असून ओळखच घेतली नाही परब्रह्माची, मग विनाशच आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की सकळांचे एकची मूळ, एक जाणती एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ परलोक साधावा. तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक, कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. तरीच जन्माचे सार्थक, लक्षात ठेवा, तर जन्माचं सार्थक आहे. आपण आपल्याला मिळालेला मार्ग सन्मार्ग आहे आणि त्या सन्मार्गावर आपण चाललो तरच ह्या देहाचं काय आहे हो, सार्थक आहे. या जन्माला आलेल्याचं सार्थक आहे. तरच जन्माचं काय होईल, सार्थक होईल. भले असतात ते दोन्ही लोकांचा विचार करतात, म्हणून त्यांच्या जन्माचे सार्थक होते. का की ते मुळीचा विचार पाहतात. लक्षात ठेवा, दोन्ही लोकांचं म्हणजे काय हो, दोन्ही लोकांचा विचार करतात म्हणजे इहलोकाचा पण विचार करतात आणि परलोकाचा विचार करतात. म्हणून समर्थांनी सांगितले ना आपल्याला, इहलोक साधा या कारणे, जाणत्याची संगती धरणे. परलोक साधा या कारणे, सद्गुरूच पाहिजे. लावले समर्थांनी. सद्गुरू शिवाय आपल्याला परलोकाची वाट कुणीही दावू शकत नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, इहलोक साधा या कारणे. म्हणून जे भले लोक आहेत, ज्यांना विवेकाने कळतंय की आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे, ते काय करतात. जे भले लोक आहेत त्यांना कळतंय की आपलं सार्थक कशात आहे, ते काय करतात हो, दोन्ही लोकांचा विचार करतात. इहलोकाचा पण विचार करतात आणि परलोकाचा. म्हणून इहलोक साधण्यासाठी ते जाणतेची संगती धरतात आणि परलोक साधायसाठी काय हो, सद्गुरूंची संगत धरतात. म्हणजे लक्षात घ्या, जाणते पुरुष काय करतात, जाणीवपूर्वक आपल्या जन्माचं सार्थक करून घेतात. आणि समर्थ म्हणतात, ज्यांच्या कानी हे श्रवण पडलंय की आपल्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे, त्यांनी जाणीवपूर्वक इहलोक आणि परलोक या दोन्हींचा विचार करून आपलं वर्तन त्या पद्धतीनं केलं पाहिजे. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कायचा. बघा समर्थ काय म्हणतात, विवेकहीन जे जन, जे विवेकहीन आहेत म्हणजे ज्यांना विषय अविवेकी लोक जे पशुसारखे होत, त्यांचे भाषण ऐकून परलोक कसा प्राप्त होईल. लक्षात घ्या, समर्थ काय म्हणतात, अविवेकी म्हणजे काय, ज्यांना विषय विकार कळतच नाही, अशा लोकांचं ऐकून आपल्याला परलोक मिळेल का हो, नाही मिळणार. परलोक साधण्यासाठी सद्गुरूच पाहिजेत. लक्षात ठेवा. आणि सद्गुरू कसे पाहिजेत, निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू पाहिजेत हो, अखंड निर्मळ निश्चळ, ज्यांच्याकडं विकारांचा मळ देखील नाही, असं काय पाहिजे हो, सद्गुरू परंपरा पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतात, परलोक साधायचा आहे ना, 4 भावंड होती अखंड. विषय काय म्हणतो आपण, विजय कसा मिळवायचा, पोटात आग पडली, पोटात काय हो, अखंड भूक लागली आणि दुसऱ्याचं सोनं समोर येऊन पडले. सांगितलंय ना की काय, ती 4 भावंड चालली होती, पायात चप्पल नाही, उन्हात तानाचं ती सोन्याचा हार पडला होता पायात. ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं की मुक्ताई पाठीमागं आहे, लक्ष जाणून बुजून जाईल तिचं आणि काय करेल ती, ते सोन्याचा हार वगैरे घेईल. कारण का हो, परिस्थितीच तशी होती, जिथं अन्न खायला मिळत नव्हतं तिथं सोनं कुठून येणार आहे हो, येऊच शकत नाही. परंतु स्त्रीची जात आहे, अलंकार वगैरे तिला काय करतील, भुलवतील. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं हो, माती ढकलली त्या सोन्याच्या हारावरती, म्हणजे स्वतःही उचलला नाही. निवृत्तीनाथांनी पण पाहिला होता तो हार, ज्ञानेश्वर माऊलींनाही पाहिला, मुक्ताईनं पाहिलं की ज्ञानोबा राय काय करतायत, त्याच्यावर माती ढकलतायत.
ही छोटीशी 7 वर्षाची मुक्ताई विरक्त बघा काय म्हणाली हो. ज्ञानदा कशासाठी मातीवर माती ढाकलताय, म्हणजे तिच्यासाठी ते सोनं कशा समान होतं, माती समान. बघा म्हणजे याला म्हणतात काय हो, विरक्ती. विषयांपासून विरक्ती, आसक्ती नाही. म्हणजे बघा पोटात भूक असून सुद्धा कधीही कोणाच्या वस्तूला हात लावला नाही. म्हणजे ह्याला विषय विकारांपासून काय होय पूर्ण अलिप्त याला म्हणतात. म्हणूनच त्यांना काय होतं, परलोक प्राप्त झाला ना. देव स्वतः येऊन काय करत होते, संरक्षण करत होते ना अखंड. तुकोबारायांचं पण तेच अखंड. सगळ्यांनी आणून जरी धान्य दिलं, एखाद्यानं मागितलं की त्याला लगेच द्यायचे, सगळं द्यायचे, सगळं देऊन टाकायचे. म्हणजे ही विरक्ती ना, आसक्ती कशातच नाही. म्हणजे हे कोण करू शकतं, संत परंपरा. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला जर तसं घडावं असं वाटत असेल तर काय करावं, आपण पण जाणतेची संगती धरली पाहिजे. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. अहो जे विवेकहीन आहेत, मोठमोठी करतात बघा, आता मोठमोठी भाषणं करतात, परंतु त्यांच्या भाषणात काय तथ्य नसतंय. एखाद्याचं मुंडी मुरगळून खातात ती लोक. काय करतात, मुंडी मुरगळून खातात, समाजकार्यासाठी पैसे गोळा करतात आणि त्या निधीतून स्वतःच घरदार चालवतात. लक्षात ठेवा. 5 वर्षात एक अनुभवायला मिळालं की सामान्य घरातला शिक्षक, म्हणजे असं शिक्षक सामान्य घरातला, ज्याला राहायला स्वतःची घरसुद्धा नव्हतं, भाड्याच्या घरात राहणारा माणूस, लोक जनतेनं निवडून दिलं त्याला. 5 वर्षामध्ये त्यानं 50 एकर शेती घेतली, मोठा बंगला बांधला. मग हे आलं कुठून, हे कुणाचं आहे? लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हणतात अशा विवेकहीन लोकांपासून काय करायचंय हो, सावध राहायचंय. म्हणजे विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कायचा. आणि अशा लोकांचं भाषण ऐकून आपल्याला परलोक मिळेल का? नाही मिळणार. त्याच्यासाठी सद्गुरूंचं श्रवण पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे हो, सद्गुरूंचं श्रवण पाहिजे. कुणाचं नुसतं म्हणजे खाणाराचं, म्हणजे लोकांना लुबडून खाणाराचं नुसतं भाषण ऐकून आपला उद्धार होणार नाही. लक्षात ठेवा. मोठमोठ्या गप्पा मारतात, हे करेन ते करेन, स्वतः काय करत असतात बघा ना. समर्थ म्हणतात की या अशा विवेकहीन लोकांच्या नादी नाही लागायचं. ज्यानं जनतेला लुबडून खाल्ले, जनतेचं अखंड नुकसान केले, अशा लोकांच्या नादाला लागायचं नाही. जे फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात, अखंड आपला कसा फायदा होईल आणि आपल्या अखरीत कसं राहील असे विचार करणारे विवेकहीन लोकांचे नुसती भाषणं ऐकून आपलं हित होणार नाही. समर्थ म्हणतात हित व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कोण पाहिजे व सद्गुरू परंपरा पाहिजे, ज्यातून आपलं काय होणार आहे व अखंड हित होणार आहे. या लोकांच्या नादाला लागून आपल्याला परलोक मिळणार नाही. परलोक मिळण्यासाठी आपल्याला सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूंचंच अखंड आपल्याला ऐकता आलं पाहिजे. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरले ते उगवले भोगिता आता. बरे आमचे काय गेले, समर्थ काय म्हणतात, बरं त्यात तरी आमचं काय गेलं. जे काही केले होते त्याचे फळ त्यांना मिळालं. करावे ते भरावे हा न्यायच आहे. जे पेरले होते ते आता उगवेल व त्याचाच उपभोग त्यास आता घेतला पाहिजे. लक्षात घ्या. ज्यांनी विवेकहीन म्हणतात, समर्थ म्हणतात, ज्यांना फसवलंय त्या कर्माची फळं त्यांना मिळणारच आहेत, त्याच मार्गाने मिळणार आहेत. फक्त काय करायचंय हे आपल्याला काय करायचंय हो, त्यांना त्याचं फळ मिळणार आहे. त्यांनी जे पेरलंय तेच उगवणार आहे. पुढेही करीतो पावे, भक्ती योगे भगवंत फावे, देव भक्त मिळता दुनावे समाधान.
पुढेही करीतो पावे. काय सांगितलंय? पुढेही करीतो पावे. म्हणजे म्हणजे पुढेही जो जसे कर्म करील तसे त्यास काय मिळेल? फळ मिळेल. म्हणजे भक्ती केल्यास तिच्या योगाने भगवंताची काय होईल? प्राप्ती होईल. देव आणि भक्त एक झाले म्हणजे समाधान काय होते? वाढवते, दुप्पट होतं ना. म्हणजे पुढेही जो जसे कर्म करील, म्हणजे समर्थ पुढेही करीत तो पावे. बघा समर्थ म्हणतात, मी एवढं आता सांगितलंय ना, तर जो जसं मी सांगेल असं जो आचरण करील, जो सन्मार्ग धरील, सत्कर्माचा जो मार्ग धरील, त्याच्या योगे म्हणजे भक्तीचा मार्ग जर धरला, त्यानं जर भक्ती जर केली, तर त्या भक्तीच्या योगाने 100% त्याला काय मिळणार आहे? भगवंताची प्राप्ती होणार आहे. देव भक्त मिळता दुनावे समाधान. आणि देव आणि भक्त एकत्र आले की काय होणार आहे? दुप्पट समाधान होणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला जर देव भेटला, श्रीराम भेटले, श्रीकृष्ण भेटले, तर आपला आनंद काय होणार आहे? समाधान आपलं काय होणार आहे? दुप्पटच होणार आहे ना. जसं हनुमंतरायांना नुसतं श्रीरामांनी बोलावलंय म्हटलं की त्यांचा समाधानाचं काय पारावरच नाही ना. आनंदाला काय पारावरच नाही. लक्षात ठेवा, क्षणाभरात लगेच पोच. म्हणून समर्थ म्हणतात, जो भक्ती करेल त्याला भगवंताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराची जर प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला काय करता आलं पाहिजे? त्याच्यासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे ना. म्हणजे त्याच्यासारखं आपल्याला आपलं समाधान वाढावं असं वाटत असेल, तर आपल्याला भक्ती करता आली पाहिजे. कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले. शहाणे होऊन भुलले काय सांगावे. कीर्ती करून नाही मेले म्हणजे बघा, कीर्ती करून नाही मेले म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बघा, जे कीर्ती न करताच मरतात ते फुकट जन्माला येतात आणि व्यर्थ जातात. शहाणे असून ते चुकले याला काय म्हणावे? समर्थ म्हणतात, म्हणजे जे कीर्ती काहीच कमवत नाहीत जीवनात, पैसा अडका बी कमवत नाही तर कीर्ती बी कमवत नाही, आणि नुसतं फुकट जन्माला येतात आणि मरतात, काय व्यर्थ जीवन जातंय ना. आणि शहाणं असून म्हणजे जाणीव दिली समर्थांनी तरी पण काय करतात? चुकतात, विसरतात. ह्याला काय म्हणायचं? म्हणजे जन्मास आल्यासारखी कीर्ती मागे न ठेवता मरू नये. लक्षात ठेवा, जन्माला आलोय ना, कीर्ती मागं ठेवूनच मरता आलं पाहिजे. शहाणे मिथ्या प्रवृत्तीला भुलून राहतात, हे नवल आहे. म्हणजे मिथ्या प्रवृत्तीला भुलून राहायचं नाही. जन्माला आलोय ना, काहीतरी कीर्ती मिळवूनच जाता आलं पाहिजे. येथील येते अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा ना का. समर्थांनी बघा, येथील येतेच अवघेच राहते. बघा समर्थांना काय सांगायचंय, कितीही कमवलं, जगात एक नंबर श्रीमंत, जगात एक नंबर श्रीमंत म्हणजे काय? सगळं आहे. कीर्ती म्हणजे सगळं कमावलंय. आपण पाहतो जगात सर्वात श्रीमंत असणारा माणूस सुद्धा ज्या वेळेस मरतो, मग हा जेवढा सगळा पसारा आहे त्यानं कमवलेला, तो काय इथल्या इथेच काय होतो? राहतो. कोण इथले बरोबर काही नेत नाही. हा तर अनुभव आहे ना. म्हणजे आपल्याला हा सगळा पसारा इथल्या इथेच राहतो असा अनुभव आहे का नाही? यातलं कोण काय बरोबर घेऊन जातो ते सांगा ना. म्हणजे बघा, आपण भलेही माझ्या म्हणजे आता उदाहरण घ्या, मी खूप कमवलंय, खूप ठिकाणी माझे बंगले आहेत, आणि मला जाणं झालं म्हणजे मृत्यू झाला, तर घरातले लोक काय सगळ्या बंगल्यातनी फिरवून आणत नाहीत. लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही देह सोडता ना, ज्या क्षणी तुमचा जीव जातो, त्या क्षणी सगळे तयारी करतात, लवकर घालवा. काय म्हणतात तो? लवकर वास सुटेल, लवकर जाऊ द्या. म्हणजे त्या व्यक्तीसमोर ती व्यक्ती काही बरोबर घेऊन जात नाहीत.
कधीही मेलेला माणूस असेल त्यावेळेस अंत्यविधीला जात जा आणि तिथं बघत जा. एका सुपामध्ये काय घेतात, धान्य घेतात, झोंधळे म्हणजे ज्वारी असते बघा सुपामध्ये. आणि त्या मेलेल्या माणसाचा, आता त्यानं भरपूर कमवलंय, जगात कोण श्रीमंत नाही, सगळ्यात जगात तो सगळ्यात जास्त श्रीमंत आहे असून सुद्धा त्याचा हात कुठं ठेवतात हो, त्या सुपात ठेवतात आणि त्याला शपथ घ्यायला लावतात की काय हो, या झोंधळ्या शपथ सांगतो मी बरोबर काही घेऊन चाललो नाही. हे माहीत आहे ना सर्वांना. म्हणजे त्या मेलेल्या व्यक्तीला झोंधळ्यात हात घालून शपथ घ्यायला लावतात की या झोंधळ्या शपथ सांगतो मी बरोबर काहीही घेऊन चाललेलो नाही. हे सर्व माहीत असून सुद्धा आपला खाटाटोप कशासाठी आहे हो सगळा अखंड, ते जे नश्वर आहे त्याच्यासाठीच आहे ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, अरे बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरले ते उगवले भोगिती आता, पुढेही करीतो पावे, भक्ती योगे भगवंत फावे, देव भक्ता मिळता दुनावे समाधान, कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले काय सांगावे, येथील येते अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा ना का. समर्थ म्हणले कोणी आजपर्यंत सांगा कोण काय बरोबर घेऊन गेलंय ते, कोणीच काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे तेवढ्यात समाधान मानायला शिका. म्हणजे काय कर्म करायचं बंद करा असं समर्थ सांगत नाहीत. उत्तमाचं करा, प्रपंच नेटका करा, संसार नेटका करा, परंतु हे सगळं करत असताना परमार्थाकडे मात्र दुर्लक्ष करू नका. अखंड परमार्थ करता आला पाहिजे. कारण परमार्थाशिवाय आपल्याला काय नाही हो, गत्यंतर नाही. आपल्याला सुटायचं आहे ना, परमार्थ करता आलाच पाहिजे. बघा पुढं काय सांगतायत समर्थ, पदार्थी असावे उदास, विवेक पाहावा सावकाश, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे. पदार्थी असावे उदास. समर्थ काय म्हणतात, म्हणून सर्व पदार्थाच्या ठिकाणी उदासीन म्हणजे काय हो, अनासक्त असावे व स्वस्थपणाने विवेक करावा. ह्या योगाने अलभ्य अशा जगदीशाची काय होते, प्राप्ती होते. म्हणजे पदार्थ वेगळा जो परमात्मा त्याचा विवेक पाहावा म्हणजे त्याचा काय होतो, लाभ होतो. लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी आपलं हित कशात आहे हे पाहता आलं पाहिजे. आपलं हित कशात आहे हो, आपलं हित कशात आहे, विवेक पाहावा सावकाश, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे. जगदीशाची प्राप्ती होणं एवढं सोपं आहे का. म्हणून समर्थ म्हणतात जे काही आहे हसून सुद्धा नसल्यासारखं वागायचंय, म्हणजे अलिप्त राहायचंय, स्वाद घ्यायचाय, परंतु काय व त्यात अडकून बसायचं नाही, त्यातून सुटायचंय आणि त्या परब्रह्माकडे आपल्याला जायचंय. अखंड त्या परब्रह्माला काय करायचंय, आपल्याला परब्रह्माला जवळ करायचंय, विषय विकारांपासून अलिप्त व्हायचंय. त्यावेळेसच आपल्याला काय होणार आहे, तो जगदीश भेटणार आहे हो. म्हणून सावकाश विवेक पाहावा, विवेकानं घ्यायचंय सगळं समर्थ म्हणतात. तरच आपल्याला काय होईल, जगदीशाची प्राप्ती होईल. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान. काय समर्थ म्हणतायत की जगदीशा परता लाभ नाही. कारण समर्थ म्हणतात जगदीश राज्य करीत असतानाही म्हणजे जगदीशापेक्षा श्रेष्ठ लाभ नाही. तो लाभ झाला म्हणजे आवश्यक तेवढे सगळे संसारातील उद्योगधंदे करीत असतानाही समाधान ढळत नाही. म्हणजे परमात्मा लाभापेक्षा म्हणजे अपर लाभ नाही. सर्व काही इहलोकी कार्यकारण मिळालेले इथल्या इथेच राहते हे जाणून संसार करीत असला तरी जीवास काय मिळते हो, समाधान होते. मागा होते जनकाधिक, राज्य करताही अनेक, तैसेची आता पुण्य श्लोक कित्येक असती. मागा होते जनकाधिक, मागे पाठीमागे पण होते ना, राज्य करीत असताही काय हो, आत्मसमाधान ढळून देणारे, म्हणजे राज्य करत असताना सुद्धा आत्मसमाधान ढळून न देणारे जनकासारखे राजे होते ना
पुण्यश्लोक पूर्वी होते आणि तसे हल्लेही कितीक आहेत. म्हणजे हल्ली किती श्रीमंत लोक असतात, पुण्यश्लोक असतात जे स्वतःचं समाधान काय होऊन देत नाहीत. काहीही झालं तरी समाधान ढळू देत नाहीत. अशी लोक आत्ताही आहेत. ज्या अर्थी समर्थ म्हणतायत की आहेत त्या अर्थी आहेतच. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. बघा समर्थांनी काय सांगितलंय. राजा असता मृत्यू आला. समजा राज्य करीत असताना म्हणजे एकदा मृत्यू आला, मग तो राजा जरी असला तरी त्याला काय हो, त्यानं जरी त्या काळाला म्हटला की मी तुला काय देतो, लाखो कोट्यावधी द्रव्य देतो, पण मला सोड, मला काय घेऊन जाऊ नको, तरी पण मृत्यू त्याला काय, काळ त्याला सोडत नाही. लक्षात ठेवा. एकदा मृत्यू आला की राजा असला ना रंक असला, म्हणजे राजा असला किंवा भिकारी असला तरी त्याला तो काळ सोडत नाही. अहो एक जण म्हणाला, काय म्हणाला, काळ आला बरं का, एक जण म्हणाला, त्याच्याकडे होत्या नोटा, त्यावर तो म्हणाला नाही मी तुला एवढ्या नोटा देतो पण मला काय कर, नेऊ नको, मला नेऊ नको. त्यावेळेस तो काळ त्या व्यक्तीला म्हणाला, त्या नोटांवरती ज्यांचा फोटो आहे त्यांनाही आम्ही काय केलं नाही, सोडलं नाही, ते तुला काय सोडणार. म्हणजे मृत्यूला कशाचाही आमिष चालत नाही. लक्षात घ्या. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा, कितीही कमवलं, कितीही अफाट संपत्ती कमवली तरी मृत्यूला जिंकता येणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. ऐसे हे पराधीन जिने, यामध्ये दुखणे बहाने, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणोनी. ऐसे हे पराधीन जिने, समर्थ काय म्हणतात, असं हे आयुष्य कालवश आहे ना. पराधीन आहे म्हणजे काय हो, काळाच्या अधीन आहे ना आपलं हे सगळं आयुष्य. शिवाय ह्या आयुष्यामध्ये दुखणी भानी, अनेक प्रकारच्या काळज्या व उद्वेग, अशा किती अडचणी सांगाव्यात. किती अडचणी आहेत हो या जीवनामध्ये. त्या अडचणी संपतच नाही, शेवटच्या क्षणापर्यंत अडचणी आहेतच. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो, या काळ नेहमी आपल्या बरोबरच आहे आणि या काळाच्याच हातात आपलं सगळं आहे ना. म्हणजे आपलं आयुष्य सगळं पराधीन आहे, त्या काळाच्या हातात आहे. त्याला वाटल तेव्हा तो नेणार आणि तोपर्यंत तरी सुख आहे का हो जीवाला? अजिबात नाही. ह्या संसारात तर अजिबात सुख नाही, अखंड दुःख आहे. परंतु आपल्याला खूप आवड कशाची हो, संसाराची. आपण संतांसारखं स्वतः वाहून दिलंय का हो त्या परब्रह्मासाठी? वाहून देता आलं पाहिजे. कारण आयुष्य हेची रत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुणी आलुटी आनंदाची करावी. म्हणजे काय, हे आयुष्य हे त्या परब्रह्मासाठी आहे हे लक्षात घेऊन, ही जाणीव ठेवून आपल्याला त्याच्या नावे करता आलं पाहिजे हो आपलं आयुष्य. पण आपण नाही करू शकत, कारण आपण वाहिलंय कोणाला, अखंड संसाराने प्रपंचाला वाहून दिलंय. आपल्याला वाहता कुठं आलं पाहिजे, अखंड परमार्थात वाहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हटले, ऐसे हे पराधीन जिने, यामध्ये दुखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणून चिंता करायची हो. काय होईल ते होईना का, जाईल ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची. लक्षात घ्या. समर्थ म्हणतात म्हणून काय सगळं विध्वंस करायचं असं नाहीये. समर्थ म्हणतात विवेकानं वागायचंय. संसार प्रपंच आणि परमार्थ विवेकानं करता आला पाहिजे. समर्थांनी आता आपल्याला भेटलाय ना तो वाट दाखवणारा भेटलाय या ग्रंथ रूपाने. त्याला काय करता आलं पाहिजे, शरण जाता आलं पाहिजे. आणि अखंड तो ज्या मार्गावर आपल्याला नेतोय तो परब्रह्म, त्या मार्गावर आपल्याला काय करता आलं पाहिजे व मार्गक्रमण करता आलं पाहिजे. हाट भरला संसाराचा, नपा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. आता बघा, हाट भरला संसाराचा, हे सगळं जे करतोय आपण, हा संसाराचा बाजार भरलाय ना. हाट म्हणजे काय, बाजार.
असून त्यात नरदेहाच्या भांडवलावर देवाची प्राप्ती हाच नफा मिळवावा. लक्षात घ्या, समर्थ म्हणतात की काय हो, सभोवताली सगळा संसाराचा बाजार भरलाय आणि त्यामध्ये हे आपलं शरीर म्हणजे काय भांडवल आहे ना, हे गुंतवून शरीर हे भांडवल गुंतवून आपल्याला देवाची प्राप्ती हाच नफा मिळवायचा आहे. तरच गर्भवासादी यातना भोगण्याचे काय होईल, सार्थक होईल. म्हणजे विवेकानं आपल्याला काय करायचं आहे हो, परलोक साधायचा आहे. समर्थांना काय सांगायचं आहे इथं की आलोय ना जन्माला आलोय ना, संसारात जन्म घेतलाय ना, आता अखंड संसार प्रपंच नेटका करायचा आहे. आणि तो करत असताना परमार्थाचा नफा कसा होईल, अखंड परमार्थ आपल्या देहाकडून कसा होईल हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. अखंड देवाचा नफा पाहायचा आहे. समर्थ म्हणतात की ह्या नरदेहरूपी भांडवल वापरून दुसरं काय वापरणार आहे आपण, अखंड हा नरदेहच लागतोय ना. का कोणाला तरी पैसे देऊन परमार्थ करायला सांगता येतोय का? जा बाबा माझ्या वाटणीचं नामस्मरण कर, तुला मी 1,00,000 रुपये देतो, माझ्या वाटणीचं तिथं त्या देवाच्या तिथं तू नामस्मरण करत बस, तुला त्याला कामाला लावून 1,00,000 रुपये देऊन तिथं नामस्मरण करायला लावून तुला प्राप्ती होईल का देवाची? नाही होणार. त्यासाठी या संसार रूपी बाजारामध्ये स्वतःचंच नरदेहही भांडवल वापरावं लागतंय. लक्षात घ्या, स्वतःचाच नरदेह वापरावा लागतोय ना भांडवल. आणि ते भांडवल वापरून अखंड देवाची प्राप्ती हाच एवढं काय ठेवायचं आहे आपल्याला, नफा. या देहाला नफा कोणता झाला पाहिजे तर देवाची प्राप्ती. आणि एकदा देवाची प्राप्ती झाली की आपल्याला काय होणार आहे हो, आपल्या देहाचं सार्थकच होणार आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की अखंड हित करता आलं पाहिजे. म्हणजे विवेकाने परलोक साधावा हा काय आहे, यातून बोध मिळतोय ना. या समासामधून काय बोध मिळतोय हो, विवेकानं परलोक साधायचा आहे. म्हणजे अखंड त्या परब्रह्माला शरण जायचंय. अखंड आपलं आयुष्य जे आहे ते सतमार्गाने घालवायचंय. म्हणजे आता आपल्याला कळलं ना, आता आपल्याला कळलंय की आपलं हित कशामध्ये आहे, प्रपंच संसार करण्यामध्ये हित आहे का परमार्थ करण्यामध्ये हित आहे, हे आपल्याला कळलंय. म्हणजे विवेकानं घ्यायचंय. विवेकी लोकांना कळतं की काय आपलं हित परमार्थामध्ये आहे. ते जाणीवपूर्वक काय करत असतात, परमार्थ करतात आणि परलोक साधतात. जसं संत तुकाराम महाराजांना कळलं, ज्या क्षणी कळलं की माझं हित कशामध्ये आहे, त्या क्षणी 400 एकर जमीन दान केल्यासारखी केली ना, दानच केली ना, सगळ्याची कर्ज माफ करून टाकली. कारण काय हो, डोक्यावर ओझं घेऊन जायचं नाही, ह्या जन्मात सुटायचंय हे त्यांना कळलं. म्हणून त्यांनी काय केलं, सुटले. म्हणून समर्थ म्हणतात आपल्याला बी दिलंय ना चान्स. आत्ता समर्थांनी आपल्याला या जन्मामध्ये आपलं केवढं महद्भाग्य, आपलं केवढं महद्भाग्य की आपल्याला काय काय मिळतंय, हे श्रवण करायला मिळतंय. हा ग्रंथ आपल्याला हातात मिळतोय, सद्गुरू परंपरा आपल्याला मिळाली, हे आपलं काय आहे, महद्भाग्य आहे. आणि महद्भाग्य हाताशी आले आणि भोगून नाही जाणितले असं सद्गुरू कधीच होऊन देणार नाहीत. म्हणून आपलं महद्भाग्य आहे. म्हणून आपल्याला काय मिळाला व हा परमार्थ मिळाला, हे श्रवण करायला मिळतंय. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या नरदेहानं एकच ठरवायचं, आपला एकच नफा आहे, देवाची प्राप्ती हाच संसारातील आणि परमार्थातील शेवटचा नफा आहे. लक्षात ठेवा, तरच आपल्याला परलोकाची प्राप्ती होईल. आणि हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, परलोकाची. विवेकानं परलोक साधावा हाच काय आहे हो, यातून बोध मिळतो आपल्याला या ग्रंथातून. म्हणजे या समासातून हा बोध मिळतोय की आपल्याला परलोक साधायचा आहे. आणि परलोक साधण्यासाठी इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे. म्हणजे इहलोक साधण्यासाठी आपल्याला चांगल्या माणसांची संगती धरता आली पाहिजे. आणि परलोक साधायचा असेल तर आपल्याला सद्गुरू परंपराच पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे, तरच आपल्याला परलोक साधता येईल. म्हणून समर्थांनी काय दिली ओवी हो, हाट भरला संसाराचा
नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. म्हणजे आयुष्यभर आपण जे कष्ट केले, बिना कष्टाचं काय होतंय का हो? सकाळ संध्याकाळ अखंड कष्टच करावे लागतात. परंतु ह्या कष्टाचं जर फळ मिळायचं असेल, म्हणजे ह्या कष्टाचा काहीतरी उपयोग व्हावा असं वाटत असेल, तर आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? परलोक साधता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, या कष्टाचा पर्याय कधी होतो? तर हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. म्हणजे कष्ट केलेल्याचं जर समाधान मिळवायचं असेल, आपण अखंड आयुष्यभर कष्ट केलं, ही जर खंत मनात राहू नये असं वाटत असेल, कष्टाचं फळ मिळावं असं वाटत असेल, तर आपल्याला काय करायचंय हो? अखंड देवाच्या प्राप्ती हाच आपल्या जीवनाचं ध्येय ठेवता आलं पाहिजे. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे काळरूप नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.